नमस्ते आणि या सत्रात आपले स्वागत आहे. आजच्या सत्रामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक लॅम्प डिमर सर्किटचा सखोल शोध घेणार आहोत. त्यांना प्रोटीएस सॉफ्टवेअरमध्ये इम्प्लिमेंट करणार आहोत. ट्रायॅक कंट्रोल आणि युजर इनपुट सिम्युलेशन करून आपण लॅम्पसाठी व्हर्च्युअली सर्किट डिझाइन फॅसिलिटेट करणार, ॲडजस्टेबल ब्राईटनेस रेप्लिकेट करणार आहोत आणि टेस्टिंग करणार आहोत. उद्दिष्टे. या सत्राच्या अखेरीस तुम्ही पुढीलमध्ये सक्षम व्हाल: सिम्युलेशन सॉफ्टवेअर वापरून इलेक्ट्रॉनिक लॅम्प डिमर सर्किट तयार करणे. इलेक्ट्रॉनिक लॅम्प डिमर सर्किट. इलेक्ट्रॉनिक लॅम्प डिमर सर्किट म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स वापरून लॅम्पचा, सामान्यपणे इनकॅन्डिसेंट लॅम्प किंवा डिमेबल LED लॅम्पचा ब्राईटनेस कंट्रोल करण्यासाठी वापरले जाणारे एक डिव्हाइस असते. आता आपण यामागचे बेसिक वर्किंग प्रिन्सिपल पाहूया. इलेक्ट्रॉनिक लॅम्प डिमर मागच्या बेसिक प्रिन्सिपलमध्ये लॅम्पला डिलिव्हर केल्या जाणाऱ्या पॉवरचे प्रमाण कंट्रोल करणे सामील असते, ज्याद्वारे त्याच्या ब्राईटनेसमध्ये विविधता येते. हे सामान्यपणे युजर इनपुटला प्रतिसादामध्ये ट्रिॲक सारख्या स्विचिंग डिव्हाइसचा कंडक्शन अँगल ॲडजस्ट करून प्राप्त केले जाते. आता आपण इलेक्ट्रॉनिक लॅम्प डिमर सर्किट तयार करण्यासाठी आवश्यक असलेले मुख्य कॉम्पोनंट्स पाहूया. ट्रिॲक उदाहरणार्थ BT136, डायॅक उदाहरणार्थ DB3, इंडक्टर, रिओस्टॅट, पोटेन्शिओमीटर, रेझिस्टर, कॅपॅसिटर. आता आपण यापैकी प्रत्येक कॉम्पोनंट तपशीलवार पाहूया. ट्रिॲक. ट्रिॲक हे सेमीकंडक्टर डिव्हाइस असते जे बाय डायरेक्शनल स्विच म्हणून कृती करते. ते ट्रिगर केल्यावर त्यात दोन्ही डायरेक्शनमध्ये करंट कंडक्ट करण्याची क्षमता असते. यामध्ये 3 टर्मिनल्स सामील असतात: मेन टर्मिनल 1 MT1, मेन टर्मिनल 2 MT2 आणि एक गेट G. ट्रिॲकला सामान्यपणे व्होल्टेज सोर्सच्या एका पल्सद्वारे गेट करंट अप्लाय करून कंडक्शनमध्ये ट्रिगर केले जाऊ शकते. ते सामान्यपणे AC पॉवर कंट्रोल ॲप्लिकेशन्स जसे लॅम्प डिमर्स, मोटर स्पीड कंट्रोल आणि AC पॉवर स्विचेसमध्ये वापरले जाते. डायॅक. डायॅक हे एक बायडायरेक्शनल सेमीकंडक्टर डिव्हाइस असते जे सामान्यपणे ट्रिॲकसाठी एक ट्रिगर डिव्हाइस म्हणून वापरले जाते. त्याचे 2 टर्मिनल्स असतात आणि जेव्हा विशिष्ट व्होल्टेज थ्रेशहोल्डपर्यंत पोहोचले असेल तेव्हा कंडक्ट होण्यासाठी डिझाईन केलेले असते. डायॅक हे बहुधा एक ट्रिगरिंग नेटवर्क जे ट्रिॲक ट्रिगर करण्यासाठी आवश्यक असलेले व्होल्टेज पुरवते ते तयार करण्यासाठी कंजंक्शनमध्ये वापरले जाते. इंडक्टर. इंडक्टर हा एक पॅसिव्ह इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट असतो ज्यामधून जेव्हा करंट फ्लो होतो तेव्हा एक मॅग्नेटिक फील्डमध्ये एनर्जी स्टोअर केलेली असते. लॅम्प डिमर सर्किट्समध्ये इंडक्टर बहुधा पूर्ण लॅम्पमध्ये व्होल्टेज सुरळीत करण्यासाठी वापरला जातो, ज्यामुळे फ्लिकर होणे कमी होते आणि कामगिरीत सुधारणा होते. तो AC पॉवर सोर्समधील व्हेरिएशनद्वारे घडून येणारी फ्लक्च्युएशन्स कमी करून लॅम्पचा व्होल्टेज सप्लाय अधिक स्थिर राखण्यास मदत करतो. रिओस्टॅट किंवा पोटेन्शिओमीटर. रिओस्टॅट, ज्याला व्हेरिएबल रेझिस्टर किंवा पोटेन्शिओमीटर असेही ओळखले जाते, तो एक 3 टर्मिनलचा रेझिस्टर असतो ज्यात स्लायडिंग किंवा रोटेटिंग कॉन्टॅक्ट असतो. तो त्याच्या रेझिस्टन्समध्ये बदल करून सर्किटमधील करंटचा फ्लो कंट्रोल करण्यासाठी वापरला जातो. लॅम्प डिमर सर्किटमध्ये रिओस्टॅट सामान्यपणे सिरीजमध्ये ट्रिॲकशी कनेक्टेड असतो, जो लॅम्पमधून फ्लो होणाऱ्या करंटचे प्रमाण ॲडजस्ट करून त्याचा ब्राईटनेस कंट्रोल करतो. रेझिस्टर. रेझिस्टर म्हणजे एक पॅसिव्ह 2 टर्मिनल इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट असतो जो करंटच्या फ्लोला विरोध करतो. लॅम्प डिमर सर्किटमध्ये रेझिस्टर बहुधा डायॅकद्वारे फ्लो होत असलेला करंट मर्यादित करण्यासाठी आणि तो डॅमेज होण्यापासून संरक्षण करण्यासाठी वापरला जातो. तो सामान्यपणे डायॅकसह सिरीजमध्ये कनेक्टेड असतो, ज्यामुळे योग्य ऑपरेशनची खात्री होते आणि एक्सेसिव्ह करंट फ्लोला प्रतिबंध होतो. कॅपॅसिटर. कॅपॅसिटर हा एक पॅसिव्ह इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट असतो ज्यामधून जेव्हा त्याच्या टर्मिनल्समध्ये व्होल्टेज अप्लाय केला जातो तेव्हा एका इलेक्ट्रिक फील्डमध्ये एनर्जी स्टोअर केलेली असते. लॅम्प डिमर सर्किट्समध्ये कॅपॅसिटर आवाज फिल्टर करण्याच्या हेतूंसाठी ऑप्शनली वापरला जाऊ शकतो. तो सर्किटच्या व्होल्टेजमधील फ्लक्च्युएशन्स सुरळीत करण्यात मदत करतो आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफिअरन्स किंवा EMI कमी करतो. पुढे आपण इलेक्ट्रॉनिक लॅम्प डिमर सर्किटचे वर्किंग समजून घेऊया. जेव्हा AC पॉवर अप्लाय केली जाते तेव्हा व्होल्टेज ट्रिॲकद्वारे पास होते, जे एक स्विच म्हणून कृती करते. डायॅक, जो रेझिस्टर आणि कॅपॅसिटरसह सिरीजमध्ये कनेक्टेड असतो, तो जेव्हा त्यातील व्होल्टेज एका विशिष्ट थ्रेशहोल्डपर्यंत पोहोचते तेव्हा ट्रिॲकला ट्रिगरिंग सिग्नल्स देतो. नंतर ट्रिॲक कंडक्ट होतो आणि लॅम्पमधून करंट फ्लो होऊ देतो.
इंडक्टर लॅम्पमधील व्होल्टेज सुरळीत राखण्यात मदत करतो, फ्लिकर होणे कमी करतो आणि कामगिरीत सुधारणा करतो. रिओस्टॅट जो ट्रिॲक्ससह सिरीजमध्ये कनेक्टेड असतो, तो रेझिस्टन्समध्ये बदल करून लॅम्पचा ब्राईटनेस ॲडजस्ट करण्यासाठी युजरला सुविधा देतो. रिओस्टॅट ॲडजस्ट करून लॅम्पमधून फ्लो होत असलेल्या करंटचे प्रमाण बदलते, ज्यामुळे त्याचा ब्राईटनेस ॲडजस्ट केला जातो. आता पुढे आपण इलेक्ट्रॉनिक लॅम्प डिमर सर्किट तयार करण्यासाठी आवश्यक असलेली साधने आणि उपकरणे पाहू. यासाठी तुम्हाला खालील साधने आणि उपकरणे आवश्यक असतील, जसे पर्सनल कम्प्युटर आणि पर्सनल कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल केलेले सिम्युलेशन सॉफ्टवेअर. आता आपण सिम्युलेशन सॉफ्टवेअर वापरून इलेक्ट्रॉनिक लॅम्प डिमर सर्किट तयार करूया. प्रथम पीसीमध्ये प्री इन्स्टॉल केलेले सिम्युलेशन सॉफ्टवेअर ओपन करा. ॲप्लिकेशन ओपन करण्यापूर्वी सर्व लायब्ररीज ॲक्सेस करण्यासाठी ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून रन करा. सर्किट डायग्राम तयार करण्यासाठी न्यू प्रोजेक्टवर क्लिक करा. प्रोजेक्टला नाव द्या. येथे ते इलेक्ट्रॉनिक लॅम्प डिमर म्हणून सेव्ह केले जाते. पुढे जाण्यासाठी नेक्स्टवर क्लिक करा. क्रिएट अ स्कीमॅटिक सिलेक्ट करा आणि डिफॉल्ट मोडसह पुढे चालू ठेवा. पुढे जाण्यासाठी नेक्स्टवर क्लिक करा. सर्व लेआउट सिलेक्ट केल्यानंतर फिनिशवर क्लिक करा. सर्व कॉम्पोनंट्स प्लेसिंग करण्यापूर्वी सर्किट डायग्रामचा संदर्भ घ्या. आता आपण सर्किट डायग्राम अनुसार प्रत्येक कॉम्पोनंट स्कीमॅटिकवर प्लेस करू शकतो. प्रत्येक कॉम्पोनंट प्लेसिंग करण्यासाठी कीबोर्ड शॉर्टकट म्हणून पीवर क्लिक करा. कॉम्पोनंट टाईप करा. यामध्ये पुढील सामील आहेत: रेझिस्टर्स आणि ओकेवर क्लिक करा. अगोदरचा कॉम्पोनंट प्लेस करण्यासाठी राईट क्लिक करा. कॅपॅसिटर्स आणि ओकेवर क्लिक करा. अगोदरचा कॉम्पोनंट प्लेस करण्यासाठी राईट क्लिक करा. लॅम्प आणि ओकेवर क्लिक करा. व्हेरिएबल रेझिस्टर किंवा पोटेन्शिओमीटर आणि ओकेवर क्लिक करा. व्होल्टेज सोर्स आणि लायब्ररीमध्ये 20 साइन सिलेक्ट करा आणि ओकेवर क्लिक करा. इंडक्टर आणि ओकेवर क्लिक करा. डायक आणि ओकेवर क्लिक करा. ट्रायक आणि ओकेवर क्लिक करा. स्विच आणि ओकेवर क्लिक करा. फ्यूज आणि ओकेवर क्लिक करा. प्रत्येक कॉम्पोनंट स्कीमॅटिकवर अलाइन करून घ्या. आता प्रत्येक कॉम्पोनंट प्लेसिंग केल्यावर आपण सर्किट वायर अप करू शकतो. वायरिंग स्टार्ट करण्यासाठी कर्सर कॉम्पोनंटच्या जवळ प्लेस करा. आता प्रत्येक कॉम्पोनंटला व्हॅल्यूज देण्यासाठी प्रथम कॉम्पोनंट सिलेक्ट करा. राईट क्लिक करा आणि एडिट प्रॉपर्टीज सिलेक्ट करा आणि व्हॅल्यूज असाइन करा. किंवा ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर कीबोर्ड शॉर्टकट म्हणून Ctrl+E प्रेस करा.
सर्व कॉम्पोनंट्ससाठी तोच प्रोसेस रिपीट करा. खालीलप्रमाणे प्रत्येक कॉम्पोनंटचे व्हॅल्यू फिक्स करा. R1 बरोबर 10 किलो ओम्स आणि ओकेवर क्लिक करा. R2 बरोबर 180 ओम्स आणि ओकेवर क्लिक करा. R3 बरोबर 470 किलो ओम्स आणि ओकेवर क्लिक करा. इंडक्टर L2 बरोबर 1 मिली हेनरी आणि ओकेवर क्लिक करा. कॅपॅसिटर्स C1 बरोबर 0.1 मायक्रोफॅराड आणि ओकेवर क्लिक करा. C2 बरोबर 0.1 मायक्रोफॅराड आणि ओकेवर क्लिक करा. C3 बरोबर 0.1 मायक्रोफॅराड आणि ओकेवर क्लिक करा. C4 बरोबर 1 मायक्रोफॅराड आणि ओकेवर क्लिक करा. व्हेरिएबल रेझिस्टर बरोबर 250 किलो ओम आणि ओकेवर क्लिक करा. फ्यूज बरोबर 1 अँपियर. अटॅच हायरार्की मॉड्यूलच्या डायलॉग बॉक्समध्ये टिक करण्याचे लक्षात ठेवा आणि ओकेवर क्लिक करा. आता आपल्याला व्होल्टेज स्पेसिफिकेशन्स फिक्स करणे गरजेचे. हाईड ऑल पासून शो ऑलकडे बदला. DC ऑफसेट 0 व्होल्ट असे सेट करा. अँप्लिट्यूड 230 व्होल्ट आणि फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ असे सेट करा आणि ओकेवर क्लिक करा. आता आपण सर्किट टेस्ट करू शकता. टेस्टिंग करण्यापूर्वी खात्री करा की सर्व कनेक्शन्स योग्य प्रकारे केलेली आहेत. टेस्टिंगसाठी बॉटम लेफ्टला प्ले बटनावर क्लिक करा. आता स्विच क्लोज करा आणि आपण रिओस्टॅट जसे ॲडजस्टिंग करत आहेत तसे लॅम्पचा ब्राईटनेस निरीक्षण करा. रेझिस्टन्स व्हॅल्यू वाढवल्यावर लॅम्प अधिक ब्राईट होईल कारण आपण रिओस्टॅट पॅरलल कनेक्टेड केला आहे. येथे आपण या सत्राच्या समाप्तीला पोहोचत आहोत. या सत्रामध्ये आपण शिकलो की सिम्युलेशन सॉफ्टवेअर वापरून इलेक्ट्रॉनिक लॅम्प डिमर सर्किट तयार करणे. पाहण्यासाठी धन्यवाद. लवकरच पुढील सत्रामध्ये भेटू.